सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई, ट्रेमिमाइड इंजेक्शनसह दुचाकी जप्त, 2 जण ताब्यात. महाराष्ट्र पोलीस अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत ट्रेमिमाइड नावाचे नशेसाठी वापरले जाणारे 54 इंजेक्शन जप्त करून 2 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 1,26,666 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये इंजेक्शनसह एक दुचाकी वाहनाचाही समावेश आहे. ही कारवाई आष्टा परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने श्रीराम नाका परिसरात सापळा रचून संशयितांची तपासणी केली. यावेळी आरोपीकडून ट्रेमिमाइड इंजेक्शनचा साठा आढळून आला. चौकशीत ही इंजेक्शने तरुणांमध्ये नशेसाठी वापरली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थ कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये अमेय सरवदे आणि रेहाना मुजावर यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.